Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आज देखील युक्तिवाद करतील. अंतिम टप्प्यातील सुनावणीमध्ये शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाकडेही लागले लक्ष. राजकीय परीक्षेत शिवसेना पास होईल. संख्याबळ आपल्याकडे जास्त. कोर्टात आपली बाजू मांडू तेव्हा विरोधकांची तोंड बंद होतील. शिंदेंकडून पक्षातील सर्व नेत्यांना सबुरीचा सल्ला. सूत्रांची माहिती. माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी. मी इथेच राहणार. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता. दिल्लीतील कॅबिनेट अतिशय अकार्यक्षम. उत्तम कॅबिनेटसाठी मोदींना फडणवीसांची गरज. मोदी फडणवीस भेटीवर राऊतांचं हे विधान. फडणवीसांना आता राष्ट्र की पुकार है असंही वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 ऑक्टोबरला बारामती दौऱ्यावर येणार. मोदींच्या हस्ते विद्याप्रतिष्ठान प्रेरणास्थळ वास्तूचं होणार उद्घाटन. शरद पवारांची पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिकच्या दौऱ्यावर. कुंभमेळा नियोजनासंदर्भात आढावा घेण्याची शक्यता. कुंभमेळ्याचं काम आणि रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात सध्या रोष कायम असताना दौऱ्याला महत्त्व. गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व महापालिकांना कडक आदेश. सुरक्षित प्रवासासाठी वेळबद्ध नियोजन करा, अन्यथा कडक कारवाईचाही दिला इशारा. मंत्र्यांनी घेतलेले निर्णय आता मुख्यमंत्र्यांना बदलता येणार. महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 ची अधिसूचना जारी. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्यांच्या निर्णयामध्ये हस्तक्षेपाचा कायदेशीर अधिकार. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून विनोद तावडे यांच्यावरती मोठी जबाबदारी. तावडेंची उत्तर प्रदेश विधानसभा प्रभारीपदी नियुक्ती. भ्रष्टाचारी नवऱ्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या बाई राहुल गांधींवर आरोप करतात. चित्रा वाघ यांचं नाव न घेता वडेट्टीवारांची टीका. कोर्टात निर्दोष ठरलेल्या विषयावरती खोटं बोलू नका. चित्रा वाघ यांचा पलटवार. धाराशिवमध्ये सरनाईकांच्या रिसॉर्टसाठी गोरगरिबांच्या दुकानांवरती कारवाईचे आदेश. काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप. सरनाईकांनी 20 एकर जागा घेतल्याचा सपकाळांचा दावा. मराठा आणि कुणबी एक होऊ शकत नाही. ओबीसींच्या 378 जाती असलेल्या कळपात येऊन काय कराल. ओबीसींवरती घाव घातला जात असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. राज्यातील प्रलंबित 20 जिल्हा परिषदा आणि 211 पंचायत समिती निवडणुकांबाबत सुनावणी. निवडणूक आयोगानं कोर्टाकडे वेळ देखील मागितला होता. आज सुनावणी झाल्यास तोडगा निघण्याची दाट शक्यता. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला सचिन अंदुरे याला जामीन. मुंबई हायकोर्टाकडून जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती. सहआरोपी शरद कळसकरला एप्रिलमध्येच जामीन. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवरती आजपासून कारवाई. आधी 1 महिन्याची नोटीस देणार. त्यानंतर देखील मराठी न आल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठीमध्ये बोलावं लागेल. प्रताप सरनाईक यांचं आवाहन. पुण्यातील हिंजवडी महाळुंगेमध्ये खड्ड्यांमुळे 11 वर्षीय मुलाचा झाला मृत्यू. ट्युशनला जात असताना वडील, मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून पडले. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मेळघाटात 11वी मधील आदिवासी विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. 5 आदिवासी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय. महर्षी पब्लिक स्कूलमधली ही घटना. हिंगोलीच्या लिंबाळा मक्तातील शाळेमध्ये शिक्षक देण्याची दिपकेंची मागणी मान्य. तर संध्याकाळपर्यंत शाळेला 1 शिक्षक मिळणार. उर्वरित शिक्षक पुढच्या आठवड्यामध्ये मिळणार. दिपकेंचं आंदोलन मागे. सीसीटीव्ही नसेल तर 10वी आणि 12वीचं परीक्षा केंद्र रद्द होणार. कोकण बोर्डाचं महत्त्वाचं पाऊल. 175 केंद्रांची तपासणी करत गैरप्रकार टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. उत्तराखंडच्या बिन नदीमध्ये वाहन उलटल्याची घटना. वाहनात अडकलेल्या 2 जणांचं एसडीआरएफ पथकाकडून रेस्क्यू. एसडीआरएफ जवानांनी दोघांनाही सुखरूप काढलं बाहेर. राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणी ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपतराय यांना क्लीनचिट. सूत्रांची माहिती. यूपी सरकारनं स्थापन केलेल्या एसआयटीकडून अहवाल सादर. अंतिम अहवालामध्ये नाव नसल्याची सूत्रांची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.